हा, जीवनात काश्यप बुद्धाच्या चरणी झुकला आणि त्याच्या शाळेत चालत होता. त्याचे फळ म्हणून त्याची काया सोडल्यासारखी झाली, पण आत भयंकर चूक केली म्हणून तो आत कुरूपच राहिला. दुसरे उदाहरण आपण दिले होते, भगवान बुद्धाचा आतेभाऊ देवदत्त. कोशिंबीरीतील एका प्रवचनावरून भगवान बुद्धाला खूप दान धर्म मिळू लागला. ते पाहून देवदत्ताच्या मनात बुद्धाविषयी खूप द्वेष भावना आणि क्रोध उफाळून आला आणि पक्का इरादा केला की याला आता मी सोडणार नाही. आणि म्हणूनच त्याला ठार मारण्यासाठी त्यांनी खूप पराकाष्ठा केली, पण त्यात तो असफल राहिला. शेवटी त्याच्या अकुशल कर्माने तो उभ्या उभ्याच जमिनीत गाडला गेला आणि अवचित नरकात गेला. हे आपण 2 उदाहरणे पाहिले होते. नंतर माशाच्या रूपात कपिल भिक्खू मरता वेळेस त्याच्या पाप कर्माचा पश्चाताप झाला आणि बुद्धाच्या समक्ष त्याचा अहंकार गळून पडला. क्रांती घडायची असेल तर क्षणात घडते. अंतर्बोध महत्वाचा आहे. खरोखरच या माशाप्रमाणे जागृत होऊन किंवा पश्चाताप होऊन मरण आल्यावर आपले कल्याणच होईल आणि आपण सुगतीला पोहोचू. आता उदाहरण अधिक द्यायचं झालं मला असं वाटते, काही साधू संन्यासी समुद्र किनारे फिरायला गेले. त्यांनी एक लाकडाची नाव घेतली आणि समुद्रात प्रवास सुरू केला. काही दिवसातच समुद्रात अचानक चक्रवादळ आले आणि त्यात ती नाव बुडाली. सर्व साधू मरण पावले, पण त्यापैकी एक संन्यासी लाकडाच्या फळीच्या आधारे तो नाला सोपोऱ्याच्या तटावर येऊन पोचला. त्यावेळी त्याच्या अंगावर एकही कपडा शिल्लक नव्हता, म्हणून त्यांनी झाडाचे पाणी बांधून तो आपले अंग झाकण्याचा प्रयत्न करीत होता. आणि रस्त्यात एक मटक्याच्या कटोऱ्यात त्याला मटक्याचा कटोरा मिळाला आणि त्यात तो भिक्षा मागून आपली उपजीविका करू लागला आणि मनातल्या मनात म्हणाला की मी अहर्त आहे. असा एक देव माणूस त्याच्याकडे आला, त्याच्यासमोर उभा राहिला. तो म्हणते या जगात फक्त एकच अर्थ आहे, ते आहेत भगवान गौतम बुद्ध आणि सध्या ते श्रावस्तेचा जे जीवनात आहे. हे ऐकून त्या संन्याशाच्या मनात त्याचा धम्मसेवक जागा झाला आणि स्वतः बाहेर हे नाव धारण करून तो श्रावस्तीच्या मार्गाला निघाला. काही दिवसातच श्रावस्ती येथे पोहोचला. रस्त्यात भगवान बुद्ध दीक्षेसाठी जात असताना वाटेतच त्याला म्हणाला की भगवंत मला दीक्षा द्या. भगवान म्हणाले नाही पार्वतीच्या, मी आता दीक्षाटनाला चाललो आहे. तो म्हणाला भगवंत पतानी मी कधी मरेल. नंतर भगवंताने ओळखले, इतक्या लांबून आला. लगेच भगवंतानी त्याला थोडक्यात धम्म सांगितला आणि काय घटकानंतर तो शहराच्या दिशेने जायला निघाला आणि एकाच साणाने मागून येऊन त्याला भोसकले आणि त्याच्यातच त्याचे मरण झाले. आणि तिथील जी जनता होती त्यांनी विचारले भगवंताला की बाबा त्या बाय दारूच्याच काय झालं. भगवंतानी सांगितले तो बाय दारूच्या आता आपल्याच राहणाने मात्र तो मनुष्य देव लोकात पोहोचलेला आहे. म्हणजे मला सांगायचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपल्याला पश्चाताप होतो किंवा आपण चांगलं काही काम करतो की जेणेकरून ते आपल्या उंचावर घेऊन जातो आणि समाजाचं आणि देशाचं आणि प्रत्येकाचं त्याच्यात फायदाच होतो, अशा माणसाचं कधी कल्याण होऊ शकते. फक्त त्याच्यातला अहंकार मात्र जायला पाहिजे. म्हणजे इथं मग पुन्हा सांगायचं वाटतंय की म्हणजे ज्यांना प्रज्ञा नाही किंवा ज्याचे चित्त एकाग्र नाही, मग त्याचे चित्त एकाग्र नाही तर तो प्रज्ञावान कसा होऊ शकेल. म्हणजे ध्यान समाधी प्रज्ञा प्राप्तीने ध्यान समाधीच्या प्रयासाने प्रज्ञा होऊ शकते. म्हणजे असा मनुष्य निर्वाणाच्या वाटेवर असतो. ध्यान साधनेची टीकाकार करणारे भिक्खूचे चित्त एकाग्र का होत नाही, कारण ते भिक्खू असूनही शिलाचे काटेकोरपणे पालन करीत नाही. शिलाचे पालन होत नसेल तर चित्त कसे एकाग्र होईल. म्हणूनच भगवंत उपासकाला हमेशा सांगतात की जगात 5 गोल्डन रूल्स आहेत, त्याचे जर आपण पालन केले तर आपले ध्यान चांगले होईल आणि ध्यान चांगले झाले म्हणजे आपल्यामध्ये प्रज्ञेचा विकास होईल. म्हणजे पूर्ण जागृतीची अवस्थाच म्हणजे प्रज्ञा. दिवातील तेल म्हणजे ज्ञान, वात म्हणजे समाधी आणि त्याची ज्योत म्हणजे प्रज्ञा. शिलाशिवाय ध्यान नाही आणि ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. शेवटी बुद्ध म्हणतात मनुष्य जीवन खूप दुर्लभ आणि दुःखमय आहे. पण लक्षात असू द्या, मरणापूर्वी थोडी सवड किंवा घटका तुमच्या पाशी असेल, ती घटका तुमच्या जवळ आहे तर सतत तिला जागृतीने घालवा. तुम्ही जागे व्हा.
थोडाच बोध प्राप्त करा. जीवनभर सर्व आयुष्य निंद्रत घालविले आणि आता तरी जागे व्हा. मरा पण जागृत होऊन मरा, बोधपूर्वक मरा. हे अनमोल जीवन व्यर्थ घालविण्यासाठी नाही, शेवटी क्षणी आपल्याला जावं लागेल आणि तुमचंच कल्याण होईल. परंतु कल्याणाच्या अगोदर तुम्ही जागे असले पाहिजेत. पुन्हा भगवंताचंच एक प्रवचन करताना त्यांनी एक वृत्तांत सांगितला. एका रात्री भगवंताचे प्रवचन चालू होते. प्रवचन संपले. बुद्ध नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणाले, आपण सारे जा आणि आपल्या रात्रीच्या कामाला लागा. प्रवचन ऐकण्यासाठी त्यात एक चोर होता आणि एक वेश्या पण होती. चोराला वाटले, बुद्धांनी कसं ओळखलं, आता आपली चोरीची वेळ झाली आहे, आता चोरी करण्यासाठी काय जायला हरकत नाही. वेश्यालाही वाटलं, बुद्धांना माझ्या मनातलं कसं ओळखलं की मी प्रवचन संपल्यानंतर माझ्या कामाला जाईल. म्हणजे भिक्खू नेहमीच रात्रीच्या वेळी कामाला जाईल. भगवंत जायला सांगतात, पण भगवंत तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही चोरी करा की विचार करा. भगवंत नेहमीच, भगवंतांना अभिप्रेत हेच असते की तुम्ही तुमच्या जीवनात तुम्ही चांगलं करायला पाहिजे. आणि आपण त्याचा दुसरा अर्थ काढतो. महामानव कधी योग्य तेच सांगणार, परंतु त्याचा अर्थ आपण अंतःकरणात दडलेल्या संस्कारामुळे होतो. कारण जसे आपले संस्कार आहेत त्याचप्रमाणे आम्ही वागत असतो. त्या संस्कारावर कमी करण्यासाठी आपल्याला शिलाचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. कारण असत्य आपल्याला अहंकाराचा किंवा दुःखाच्या खायत घेऊन जाते आणि त्याच्यात जे असत्य आहे आणि अहंकार आहे हा दुःखाच्या खायत घेऊन जातो. द्वेषाने, ईर्ष्येने, स्पर्धेने, हाव किंवा अहंकाराने पेटणार. म्हणून त्यातून सुटका घेण्यासाठी तुम्हाला तुमचे मन निर्मळ करावं लागेल. जर निर्मळ मन करण्यासाठी भगवंतांनी ध्यानावर विपश्यनेवर जोर देणं सांगितलं आहे. बुद्धांनी प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार त्याला ध्यान शिकवली आहे. ध्यान शिकवतात त्याला जे योग्य वाटेल ती त्यांनी साधना करावी. म्हणजे या संसारूपी क्षणभंगुरात संसारूपी क्षणभंगूर नदीत क्षण बदलत्या नदीत या अस्थिर धारेत आम्ही जाळ्या टाकून आपल्यासाठी सोन्याचा मासा मिळवत आहोत. जसे कोणाला पदाचा मासा, धनाचा मासा, प्रतिष्ठेचा मासा, यशाचा मासा, प्रसिद्धीचा मासा आणि माशाची अनेक नावं आहेत. परंतु जीवन कधीही ते मासे मिळवण्यासाठी आपली नेहमी धडपड सुरू असते. हे तुमचं माझं सगळ्यांचं असंच आहे की आपण आपल्या पदासाठी, हक्कासाठी, धनासाठी हे सगळं आपण तो सोन्याचा मासा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. अशी एक पुन्हा एक माशाची छोटीशी गोष्ट आहे. एक कोळी एका नावेत बसला आणि एका मोठ्या तलावात तो मासे पकडण्यासाठी गेला. त्याने तलावाच्या मध्यभागी जाऊन त्याने आपलं जाळं टाकलं आणि जाळं काढताना त्याला एक सोन्याचा मासा मिळाला. आणि सोन्याचा मासा मिळाल्यानंतर त्याला खूप आनंद झाला, आपल्याला सोन्याचा मासा मिळाला. परंतु तो ज्यावेळेस मासा तो पकडायला लागला, तो सोन्याचा मासा म्हणाला की तुम्ही मला मारू नका, मला सोडून द्या. पण तो कोणी त्याला सोडायला तयार नव्हता. मग माशानं पुन्हा त्याला म्हटलं की तुम्हाला सोनंच पाहिजे असेल तर तुमच्यापाशी जी काही काठी आहे ते तुम्ही या तलावात टाका, म्हणजे ते काठीभर सोनं तुम्हाला मिळेल. मग त्या कोळ्यानं आपल्या जवळची काठी नदीत टाकली आणि त्याला सर्व सोनं चिटकून आलं. पुन्हा तो म्हणाला, मग त्याच्यामध्ये ते हाव वाढतच गेली आणि असं करता करता ते सोन्यानं नाव डुबून गेली आणि डुबल्यानंतर तोही मेला, मासाही गेलं, सोने गेलं. म्हणजे माणसाची जी हाव आहे, माणसाला जो सोन्याचा भाव आहे, जो सोन्याची हाव आहे, ते साव तुम्हाला नेहमीच खाईत घेऊन जाते. म्हणून आपल्या जीवनात असंच आहे. आपलं जीवन जगताना आपल्यामध्ये अहंकार, ईर्ष्या, हाव या बाजूने आपण बाजूला सारलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकेल. यानंतर धम्मपदातील शील, समाधी, प्रज्ञा आणि निर्वाण इत्यादी वर्णन एका सूचीपर्ण आहे. ते अगदी सूचीपर्ण आहे. ते वाचताना किंवा त्याच्यावर कार्य करताना मनुष्य लवकरच अनुपम अशा संवेगाने धम्मरस आणि शांती ध्यान आदीच्या अनुभवाची प्रचिती घेऊ शकतो. आणि प्रॅक्टिस करता करता त्याला सहज बुद्ध, धम्म आणि संघ याबद्दलची असीम श्रद्धा निर्माण होते. आणि ह्या विशिष्ट बिकट परिस्थितीत, भौतिक परिस्थितीत झालेल्या बदलानंतर माणूस सुखी नाही. तेथे प्रत्येकाने त्या रत्नाला संकुचित केलेले आहे आणि दौलत, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान याच्या अहंकाराने, बोजाने तो समाधीला विसरला. आणि असंच त्या कालुदायी भिक्खूच आहे. त्याच्याबद्दल आता आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करूया. भगवान गौतम बुद्ध
श्रावस्तीच्या जेतवनात असताना श्रावस्तीचे नगरवासी आणि उपासक सारीपुत्र महामुगल्यान यांच्याकडून धर्म श्रवण केल्यानंतर त्यांची खूप प्रशंसा करू लागले, कारण त्यांच्या वाणीत अपूर्व धर्मरस भरलेला होता. भगवंताच्या दोन्ही शिष्याचा बोध अपूर्व होता. अपुरी होती त्यांची समाधी आणि वचन निंद्रावस लोकांना किंवा मुर्द्यांना ते जिवंत करीत होते. त्यांच्याजवळ बसणे म्हणजे दमरसात ओतपोत भरून जाण्यासारखेच होते. भगवंताच्या या श्रेष्ठ शिष्यांची प्रशंसा ऐकून एका कालुदाई नावाच्या शिष्याने ऐकल्यावर तो क्रोधाग्नी झाला, रागाने लालबुद्ध झाला. त्याला ऐकून वाईट वाटू लागले. या शिष्याची प्रशंसा तो सहन करू शकला नाही, कारण आपल्यापेक्षा बुद्धिमान तो कोणालाही मानायला तयार नव्हता. भगवंताच्या चरणी चुकला तर होता, पण वरवर पण आतून मात्र भगवंताला श्रेष्ठ मानायला तयार नव्हता. त्याचा अहंकार प्रज्वलित होऊन अहंकार होता. संधी साधून भगवंताची सुद्धा तो निंदा व आलोचना करण्यास कमी करत नव्हता. कधी कधी म्हणायचा, आज भगवंत जे बोलले ते योग्य नाही, कधी म्हणाला भगवंत असे नको बोलायला होते, इत्यादी इत्यादी. एकदा कालुदाई उपासकाला म्हणाला, काय व्यर्थ बल करीत आहे दोघं, काय त्यांनी ठेवलाय या सारीपुत्र महामुगलांमध्ये, तुम्ही काय पाहता? अरे दगड धोंडे आहेत, तुम्ही हिरे समजतात, तुम्ही त्याला हिरे समजतात. अरे पारखच करायची असेल त्यांनी त्याची पारख आहे, त्याला त्यांनी विचारा. हिरे ओळखायचे असेल ते हिरे त्या पारख्याजवळ जावं लागेल. मला माझ्याशिवाय इथं कोण जाणार? मी त्यांना अगदी जवळ ओळखतो, त्यांच्यात किती दबन दयान आहे. आणि प्रशंसा करायचं असेल तर तुम्ही माझ्या धर्मोपदेशाची करा, मी तुम्हाला खरा धर्मोपदेश करीन. याची ही अहंकाराची भाषा, याची ही कालुदाई याची अहंकाराची भाषा आणि मीच खरा उपदेश करणारा याला जोर देऊन सांगण्याचा शहरवासी गोंधळून गेले. नवीन नवीन उपासक होते, त्यांना वाटले कालुदाई हा खरा धर्मोपदेशक असला पाहिजे. आपण सुधीच त्यांचा सारीपुत्र महामोगल्यांच्या नादी लागलो. शहरवासी उपासकांनी कालुदाईला धर्मोपदेश करण्यासाठी विनंती केली, परंतु कालुदाई वारंवार टाळू लागला. तो म्हणाला, योग्य वेळ येऊ द्या, मी योग्य मुहूर्तावर तुम्हाला धर्मोपदेश करीन. ज्ञानी मनुष्य कधी कोणाला उपदेश करीत नाही. ऐकणाऱ्याची पात्रता पाहून तो उपदेश करतो. अमृत प्रत्येक पात्रात थोडेसे ओतता येते, गोष्ट साहजिकच आहे. समजदारीची वाटत होती. कालुदाईचा प्रभाव लोकांमध्ये वाढू लागला. नंतर तो लोकांना ते सांगू लागला की ज्ञानी नेहमीच मौन असतो. शास्त्रामध्ये नाही काय लिहिलेले, जो बोलतो जातो कुठे, जो मौन असतो तोच जाणतो. परत ज्ञानी लोक जनसामान्यामध्ये कालुदाईचा दबदबा अधिक वाढत गेला आणि त्यांच्यात उत्सुकता लागली की यांच्याकडून आपण कधी धर्मोपदेश ऐकायला मिळेल, धर्म उद्देश कधी ऐकायला मिळेल. दरम्यान महाशय कालूनी आपल्या व्याख्यान पाठ करण्याच्या कामाला लागला. त्यावेळी त्याची व्याख्या शब्द न शब्द त्यानंतर त्यांनी व्याख्यान शब्द न शब्द पाठांतर करे आणि कालुदायांनी मूर्त साधून लोकांना व्याख्यान ऐकण्यासाठी बोलावले. तो धर्मसनावर आरूढ झाला. संपूर्ण शहरवासी धर्मश्रवण करण्यात मग्न झाले. कालुदायाचे व्याख्यान सुरू झाले. उपासक उपासिकांना आता वाचा अडखली. खोकलून आठवण्याचा प्रयत्न केला. उपासक उपासिकांनी पुढे शब्द सुचेना. पुन्हा व्याख्यान सुरू झाले. उपासक उपासिकांना पुढे काय? उपासक उपासिकांनी यावरून त्याला दरदरून घाम सुटला. चौथ्यांदा प्रयत्नाची पराकाष्ठा करताना वाचाच बसली आणि स्मृतीच हरवली. पाठांतर केले, काहीच आठवत नव्हते. हातपाय कापू लागले. तेव्हा त्याची सत्यता लोकांना लक्षात आली. कालुदायांनी धर्मासन सोडले आणि मंचकावरून तो पळू लागला. शहरवासींना लक्षात आले की सारीपुत्र आणि महामोगल्यांच्या प्रशंसा तो सहन करू शकला नाही आणि भगवंताची सुद्धा तो आलोचना करायला लागला. हे कमी नव्हते आणि स्वतः तो काही सांगू शकत नव्हता. लोकांनी त्याचा पाठला केला. कालुदाई पळून पडता एका मलमूत्राच्या खड्ड्यात जाऊन पडला आणि मलमूत्राच्या घाणीत तो विलीन झाला. असा हा आपला अहंकार आहे. क्षणभर ही बातमी तथागताकडे पोहोचली. तथागत म्हणाले, भिक्खूनो आज नव्हे तर हा जन्मोजन्मी कालुदाई असाच घाण पडत होता. भिक्खूनो अहंकार म्हणजे प्रकारची घाणच आहे. फार इथं स्पष्ट सांगितलंय. अहंकार म्हणजे एक प्रकारची घाणच आहे आणि आपण किती अहंकारी आहे म्हणजे याचा अर्थ आपण कितीच्या घाणीत आहे आपल्याला ओळखायला पाहिजे. अहंकार हा मनाचा मळ आहे. भिक्खूनो अर्धवट ज्ञान घातक आहे. शब्दाचे ज्ञान घातक आहे. शास्त्र ज्ञान घातक आहे.
या कालुदयाने काही शब्द शिकून ठेवले. अनुभवाशिवाय व्यर्थ वेगळा आहे, अनुभवाशिवाय व्यर्थ आहे असे शब्द अशी वाचा बंधनात बांधून ठेवतो. ज्या कालुदानी थोडासा धम्म पठन केला परंतु त्याचा स्वाध्याय त्यांनी केलं नाही. स्वाध्याय म्हणजे चिंतन किंवा मनन. म्हणजे कोणती गोष्ट करण्याच्या अगोदर आपण त्याच्या चिंतन किंवा मनन केलं पाहिजे, नंतरच त्या आपल्या अंतःकरणात ती गोष्ट उतरते. त्यांनी धम्म पचवला नाही, त्यांनी धम्माचे आचरण केले नाही, अन्यथा त्याची अशी दुर्गती झाली नसती. भिक्खूनो, याचा धडा शिकण्यासारखा आहे. निंदा करणे सोपे आहे, मात्र सुजन व्यक्ती अहंकारी कधीच निंदा करत नाही, पण अहंकारी प्रतिस्पर्धी निर्माण करतो. प्रतिस्पर्धा ईर्ष्या निर्माण होते आणि ईर्ष्येने द्वेष शत्रुता निर्माण होते आणि शत्रुत अंतर्बाह्य कसा जाणणार. दुसऱ्या प्रकारबद्दल त्यांनी गुणाबद्दल विचार करीत बसतेपेक्षा स्वतःकडे बघा भिक्खूनो. अनंता मनमूत्राच्या खड्ड्यात तुम्ही वारंवार पडून जाऊ. भिक्खूनो, तुम्ही सांगा, वारंवार गर्भात पडणे म्हणजे मनमूत्राच्या खड्ड्यात पडणे आहे का? याच्यात भगवान बुद्धाने त्यावेळेला 3 गाथा म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. 241, 242 आणि 243. ते जे काही पाली आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही, त्याचा मात्र मराठी अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यावरच मी सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता त्याच्यामध्ये आहे स्वाध्याय न करणे हा मंत्राचा मळ आहे. पहिला आहे स्वाध्याय न करणे मंत्राचा मळ आहे. झाडझूड न करणे हा घराचा मळ आहे. अहंकार किंवा क्रोध हा सौंदर्याचा मळ आहे आणि असमाधानी म्हणजे पहारेकराचा मळ आहे. ही पहिली गाथा आहे. नंतर दुसरी गाथा आहे दुश्चरित्र स्त्री आणि पुरुषाचा मळ आहे. दुश्चरित्र स्त्री आणि पुरुषाचा मळ आहे. कंजूस होणे हा त्याचा मळ आहे आणि पाप कर्म हा परलोकाचा मळ आहे. आणि सर्वापेक्षा मोठा मळ अविद्येचा मळ आहे, जो मळ आपल्यामध्ये सगळ्यामध्ये तो बसलेला आहे. तर आपण थोडस आता वरते जाण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे जसं स्वाध्याय न करणे मंत्राचा मळ म्हणजे आपण ज्यावेळेस कोणत्या गोष्टीचं पठण करतो किंवा चिंतन करतो, स्वाध्याय म्हणजे चिंतन. स्वाध्याय न करणे म्हणजे त्या गोष्टीला न अनुसरणे. जर तुम्ही कोणती गोष्ट वाचली, मनन केली, पण त्याच्यावर जर चिंतन मनन नाही केलं, ते गोष्ट तुम्हाला येणार नाही. आणि कोणतीही मंत्र पठण आपल्यामध्ये, आपल्या धम्मामध्ये खूप मंत्र आहेत. आपण दररोज पूजा करताना आपण दररोज काही मंत्राचं पठण करतो, पण त्याचा अर्थ आपण जाणून घेत नाही. त्याचा अर्थ जाणला, ते मनात उतरवलं, चिंतन केलं, कदाचित आपला विकास होऊ शकेल. मग यासाठी म्हणतात स्वाध्याय न करणं हा मंत्राचा मळ आहे. तर यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्या मंत्राचं स्वाध्याय केलं पाहिजे, त्या मंत्राचं स्वाध्याय केलं पाहिजे, त्या मंत्राचं चिंतन केलं पाहिजे, त्या मंत्राचं मनन केलं पाहिजे आणि ते मनात भरवलं पाहिजे, तरच त्या मंत्राचा उपयोग आपल्या जीवनात होईल. आता झाडझूड न करणे घराचा मळ. इथं झाडझूड म्हणजे आपल्यामध्ये लोभ, द्वेष, मोह हे क्लेश आहे. या क्लेशाला जोपर्यंत आपण काढत नाही, घर म्हणजे आपलं शरीर, जोपर्यंत याला काढत नाही तर आपलं शरीर किंवा मन कसं शुद्ध होईल? लक्षात घ्या बंधूंनो, झाडझूड न करणे हा घराचा मळ आहे. जर आपल्यामध्ये लोभ द्वेष असेल तर आपलं मन कसं चांगलं राहील? यासाठी आपल्यातला लोभ, द्वेष, मोह जितकेही अकुशल बाबी आहेत हे काढावं लागेल, तरच घर म्हणजे आपलं मन हे चांगलं होईल. तर यासाठी तुम्ही करा की आपल्यामध्ये कितीतरी क्लेश आहे, कितीतरी द्वेष आहे, कितीतरी लोभ आहे, कितीतरी ईर्ष्या आहे, कितीतरी हाव आहे, या हावेला आपल्याला काढावं लागेल, तरच आपलं मन चांगलं होईल. नंतर काय म्हणतात, क्रोध आणि अहंकार हा सौंदर्याचा मळ आहे. इथे एक छोटीशी मी एक कथा सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण कदाचित ऐकले, रोहिणी हे अनिरुद्धाची बहीण. एक वेळा अनिरुद्ध भगवान गौतम बुद्ध 10,000 भिक्खूंना घेऊन ते कपिलवस्तू मध्ये आले. कपिलवस्तू आल्यानंतर अनिरुद्धाने आपल्या बहिणीला बोलावलं, रोहिणीला बोलावलं. रोहिणीला 2-3 वेळा बोलावणे, रोहिणी आली नाही. आणि आल्यानंतर काही वेळानंतर आली तर त्यांनी आपल्या कोणावर अशी पदर टाकून आली. तर अनिरुद्धाला म्हणाले, मी तुला रोहिणी बऱ्याच वेळ बोलावलं पण तू वेळेवर आली नाहीस. म्हणजे बंधू बरोबर आहे, मला त्वचारोग झालेला आहे त्याच्यामुळे मी येऊ शकली नाही. आलीच तर मला त्वचारोग झालेला आहे, मी काय करू? तर असो दे, तुला त्वचारोग झाला ठीक आहे, पण तू असं कर, भगवंत 10,000 भिक्खूसाठी तू एक विशाल भवन तयार कर त्यांना राहण्यासाठी. लगेच तर तिने विचार केला की माझ्याकडे तर पैसे नाही. तिने विचार केला माझ्याकडे पैसे नाहीत, पण तिनं काय केलं, आपले दागदागिने विकून त्याच्यामुळे भगवंताचा मोठा एक विशाल भवन तयार केलं, ज्याच्यामुळे 10,000 भिक्खू राहू शकतील. या 10-12 दिवसात तिने इतकं या कुशल कामावरती भर दिला की त्याच्यामुळे त्या दिवसात तिच्या चेहऱ्यावरचा जी की त्वचा रोग हळूहळू कमी झाला. नंतर
हे झाल्यानंतर मग भवन निर्माण झाल्यानंतर भगवंत आणि 10,000 भिक्खू त्या भवनात आले आणि भवनात आल्यानंतर भगवंत पहिल्यांदा विचारतात, जिनं हे भवन बांधलं, ज्यानं हे भवन बांधलं, ते रोहिणी आतापर्यंत मला का दिसली नाही. मग भगवंताने रोहिणीला बोलवण्याचा प्रयत्न केला. रोहिणी आली, पुन्हा तिने डोळ झाकूनच आली. रोहिणी, मी तुला किती वेळचा बोलावतोय, तू का आली नाही. भगवंत मला त्वचारोग आला आहे म्हणून मी आली नाही. तर भगवंताने म्हटलं की तुझा रोग पहिल्यांदा अनिरुद्धाने बरा केला, कारण तू 10-12 दिवस ते कुशल कर्म करत होती, त्याच्यामुळे तुझा 99% जो रोग बरा झाला. आणि त्याच्यानंतर भगवंत म्हणतात, रोहिणी तुला हा रोग का बरं झाला. तर भगवंत म्हणा, मला माहित नाही. भगवंत म्हणतात, तुझा अहंकार, तुझं सौंदर्य, त्याच्यामुळे तुला अहंकार झाला आहे. की बंधूंनो, आपण जीवन जगत असताना आपल्यामध्ये खूप अहंकार आहे, खूप क्रोध आहे. आणि जे काही सुंदर लोक आहेत, जी सुंदर स्त्री आहे, त्याच्यामध्ये भयंकर अहंकार असते, क्रोध असते. त्या अहंकाराला सोडा आणि चांगल्याला स्वीकारा, हे भगवंताचं म्हणणं आहे. तर त्याच्यानंतर दुसरं आहे असावधानी, म्हणजे पहारेकराचा मळ. आपण पाहतो असावधानी म्हणजे आपल्यामध्ये जे काही ज्ञान इंद्रिय आहेत, आपल्यामध्ये डोळे, नाक, कान, हे जे काही 5 इंद्रिय आहेत, जर या 5 इंद्रियावर जो विज्ञान आहे यानं जर ठीकसे पहारा केला नाही, जर त्याचं विज्ञान संस्कृत नाहीये, जे की जसं पाहिजे विज्ञान, म्हणजे संस्कारिक विज्ञान आहे, ते असंस्कारिक विज्ञान पाहिजे आपल्याला. जर ते विज्ञान चांगलं असेल तर आपल्या मनात, आपल्यामध्ये कधीही कुणी आपल्याला हल्ला करू शकतो. हल्ला म्हणजे अकुशलाचा हल्ला. म्हणजे यासाठी म्हणजे असावधानी म्हणजे जे पहारेकरी आपल्यामध्ये नाक, डोळे, कान, नाक, जे आपले 5 इंद्रिय आहेत, याच्यातला कोण आहे त्याला हुकूम देणारा पहारेकरी कोण आहे, आपलं विज्ञान आहे, आपलं मन आहे. हे जर आपलं संस्कृत असेल तर ते मन तसंच तो आपला विचार आपल्या इंद्रियांना सांगेल. समजा एखादी सुंदर वस्तू पाहिल्यानंतर तुम्हाला वाटते मला हवीशी वाटते, पण तुमचं मन संस्कृत असेल, तुम्ही ते गोष्ट नाकारसाल, कारण तुमच्यातला त्याला हाव किंवा अहंकार तुम्हाला काढायचा असते. यासाठी इथं म्हणणं आहे की असावधानी हा पहारेकराचा मळ आहे. नंतर दुचरित स्त्री आणि पुरुषाचा मळ आहे. आता हे कसं, मी एक वेळा असंच वाचता मला झारखंडच्या एका गावाची आठवण झाली. एक झारखंडमध्ये गाव आहे, तिथे तो संपूर्ण भाग आदिवासी भाग आहे आणि त्या आदिवासी भागात 5 वर्षानंतर तिचा आदिवासी नेहमीच एक पुरुष सरपंच असते आणि त्या पुरुष सरपंचामध्ये अधिकार दिला आहे की दररोज 5 वर्षानं तो सरपंच झाल्यानंतर तो गावातल्या जितक्याही सुंदर स्त्री आहे 18 ते 21 वर्षापर्यंत सगळ्या एका लाईन उभा करतो आणि त्याच्यातली एका स्त्रीशी तो लग्न करतो. हे नेहमीची चालती आहे आणि त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे तो सरपंच निवडून आला आणि त्यांनी पुन्हा गावातल्या 18 ते 21 वर्षापर्यंत मुलगी आपल्याला उभे केला. त्याच्यातल्या एका सुंदर स्त्रीशी त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. परंतु ती जी मुलगी होती त्यावेळेस तिला म्हटलं की मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. मग त्या मुलीने त्याला एक झापड मारले. झापड मारल्यानंतर त्याला एकदम जसं वाटलं हे काय आहे. त्याच्यावर पुन्हा तिनं क्रोध केला आणि तिला आपल्या घरात बंद केलं. आणि बंद केल्यानंतर त्या मुलीनं काय केलं की त्या भीतीला छिद्र पाडलं आणि छिद्रातून ती वनात निघून गेली. आणि वनात हिंडता बरेच दिवस हिंडल्यानंतर ती एका पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली आणि पोलीस स्टेशनला जी आतापर्यंत झालेली कथा सगळं त्या पोलीसच्या समोर मांडलं. आणि नंतर काही पोलीस गाडी घेऊन त्या गावात आले आणि सरपंचाला घेऊन गेला. म्हणजे मला म्हणायचं आहे की बंधूंनो, हे आपल्या जीवनात असंच आहे. जर आपल्या जीवनात असा विचार असला, जर असं केलं तर कोणी तुम्हाला पकडेल. म्हणून व्यभिचार करावा नाही करावा यासाठी आपल्याला सांगितलं की संतुष्टी साधेपणाचे पालन करून मी माझे शिलाचं पालन करतो, जरी असलं तर किती चांगलं आहे. असे अशाच प्रकारची पुन्हा एक स्त्रियाच्या बाबतीत मी तुम्हाला उदाहरण देऊ शकते. एक वेळूवनात एक कुल श्रेष्ठीचा मुलगा असते. श्रेष्ठीचा मुलगा असला त्याने एका श्रेष्ठीच्याच त्याच्या पोराचं एका श्रेष्ठीच्या मुलीचं लग्न लावून दिलं आणि तो आपल्या मुलाच्या लग्नापासून म्हणजे अलिप्त झाला की माझ्या आता मुलाचं लग्न झालं, आता मला काही फिकर करण्याची आवश्यकता नाही. याच्यानंतर मुलाचं लग्न लावल्यानंतर ते मुलगी जवळ व्यभिचार करायचा आणि व्यभिचार करताना एक दिवस तिच्या नवऱ्याने तिला पाहिलं, पण नवरा काही बोलेना. मी सांगू तर काय सांगू, खूप त्याच्या मनात ते वझ झालं व्यभिचाराचं. आणि एक दिवस तो नेहमी बुद्धाच्या प्रवचनाला जायचा, परंतु काही दिवसात तो बुद्धाच्या प्रवचनाला गेला नाही. आणि एक दिवस गेला आणि प्रवचन ऐकल्यानंतर बुद्धाला त्यांनी म्हटलं की भगवंत मला काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे. म्हणतो बोल. भगवंतानी त्या कुलपतीच्या पोरानं ती सगळी हकीकत त्याला सांगितली. तर भगवंत काय म्हणतात की बंधूंनो, त्याला तुम्ही करुणेनं पहा, तुम्ही त्याला मैत्रिणीनं पहा,
कारण ते काय म्हणतात, स्त्री एक नदीसारखी आहे, स्त्री एक तलावासारखी आहे, स्त्री एक म्हणजे पर्वतासारखी आहे, म्हणजे कोणताही माणूस त्याचा उपयोग घेऊ शकतो. परंतु हे तिचं जे अविद्या आहे, तिचं ज्ञान आहे, तिनं डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. यासाठी म्हणतो की सगळ्या मळापेक्षा अविद्या आहे, कारण तिनं तिच्यामध्ये जी शांतपणाची प्रज्ञा नाही, त्या प्रज्ञे नसल्यामुळे ते अशी कामं करते. यासाठी आपल्यामध्ये प्रज्ञा असली पाहिजे, आपल्यामध्ये आपण शुद्ध असलो पाहिजे. शुद्ध असल्यानंतरच आपण ते काम करणार नाही. यासाठी मी सांगितलं, हा जो स्त्री दुश्चरित्र स्त्री आणि पुरुषाचा मुळा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता कंजूस होणे हा दात्याचा मुळा आहे. आपण पाहतो आपल्या जीवनात आपण किती कंजूस आहोत, पण त्याला माहित नाही या कंजूसतेचा परिणाम काय होऊ शकते. यामुळेच आपला कंजूसतेचा परिणाम काय होऊ शकते. आपण म्हणतो आपण एक कथा पहिले ऐकलीच आहे, एक छोटस दान देण्यामुळे तुम्ही सुगतीला पोहोचू शकता. परंतु हे न विचारता आपण दानाच्या बाबतीत इतकं कंजूस असतो, कुणी धजत नाही. यासाठी आपल्या जीवनात आपण दानाला खूप महत्व दिलं पाहिजे. जे नाही जे असेल आपल्या हातून थोडंफार आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कंजूस नसलं पाहिजे. अशी एक छोटीशी कंजूसाची गोष्ट आहे. एक भगवंताच्या कालखंडात एक खूप श्रीमंत माणूस होता. इतका श्रीमंत माणूस होता की त्याच्यापाशी राहायला म्हणजे धन ठेवायला जागा नव्हती. तो जायचा ते एका म्हणजे तुटक्या फुटक्या गाडीत जायचा आणि तुटक्या फुटक्या गाडीतून यायचा, अगदी शिळ बागरच खायचा आणि अंगावरती चिद्या घेऊन राहायचा. म्हणजे इतका तो कंजूस होता. आणि कंजूस होता होता एक दिवस तो मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर एका भिकाऱ्याच्या घरी जन्म घेतला. तो असा भिकारी होता की त्याला काही खायची सोय नव्हती. परंतु जन्मल्यानंतर त्याच्या अंगावर खूप मोठे मोठे फोड, दिसायला विद्रूप असल्यामुळं हा भीक मागायला जाताना गावाच्या लोकांनी त्याला भीक मागणं बंद केलं. कारण असा माणूस आमच्या घरी तू आणू नको, कारण तू त्या भिकाऱ्याच्या घरी जन्म घेतला. आणि भिकाऱ्याच्या घरी जन्म घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठे मोठे डाग काळे, म्हणजे दिसायला अगदी विद्रूप होता. त्याच्यामुळं त्या बाईचं त्या माणसाचं त्यांचं ते भीक म्हणजे येणं बंद झालं. कारण का की त्याला कोणी भिक्षी सुद्धा द्यायला तयार नव्हते. असंच एकदा तो भिक्षा मागण्यासाठी घरात असताना तर त्या घरी गेला आणि ते घर त्याच्या पूर्वीच्या मुलाचं होतं. तो गेल्यानंतर अरे भिक्षा घेतल्यानंतर मला म्हणे हा कोण आहे. हा म्हणे तुझा पूर्वीचा बाप. नंतर भगवंतांनी सगळी सांगितली की अशीशी गोष्ट आहे. यासाठी बंधूंनो, तुम्हाला खरंच तशा अवस्थेत जायचं असेल, तुम्हाला त्याच माणसाच्या अवस्थेत जायचं असेल तर तुम्ही मग दानाला स्वीकारा. दानाला स्वीकारण्यासाठी तुमची गती नाहीये. दानाला आपल्या जीवनात पहिल्यांदा प्रेफरन्स दिला पाहिजे. दान नाही तर आपलं जीवन नाही. आता आपण तर या चांगल्या भगवंताच्या मार्गानं बद्ध संघर्षाने हा संघ दिला. त्या संघामुळे आपल्याला कुशल कर्म करण्याची खूप चांगली सोय केलेली आहे. यासाठी बंधूंनो याला विसरू नका. नंतर आहे पाप करणं हा परलोकाचा मळ आहे. आता पाप करणं परलोकाचा मळ कसा आहे याला आपण थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता अशी इथे एक चंदू डुक्कर खाटीक, चंदू नावाचा खाटीक आहे, पण तो डुकराचीच त्यांनी म्हणजे मटण विकायचा आणि डुकराला मारायचा. बंधूंनो पाहताना आपण पाहतो की डुकराला मारताना किती त्या डुकराला वेदना होतात. कारण डुकर जसं कशी आपण बोकड कापतो किंवा गाय कापतो किंवा म्हैस कापतो असं त्याला कापता येत नाही. त्याला त्याच्या छातीत खंजीर खुपसून त्याला जोर जोराने हातोड्यानं मारावं लागते आणि मारल्यानंतर त्याला बुजून नंतर त्याला तो खाटीक विकत असते. त्याच्यामुळे त्यानं असे किती 20 वर्षपर्यंत तो डुकराचा मटण विकत होता. आणि त्याचं घर वेळवणमध्ये असताना तो कधीही बुद्धाच्या दर्शनाला गेला नाही, बुद्धाला काही दान धर्म केला नाही, बुद्धाच्या शिष्य त्याच्या मनात काही समाधान नव्हते. अशा वेळेस त्याच्या वेळेतच त्याला 25 वर्षानंतर त्याला एक झटका आला. म्हणजे त्याचं माइंड कुठंतरी भटकलं, म्हणजे तो म्हणजे हे झाला, पागल झाला. त्या पागलाचा झटका आला आणि घरातच तो डुकरासारखा दूर दूर करून वाहू लागला. असा झाला की त्याची अवस्था फार वाईट झाली. तो हातापायावर चालू लागला, आपल्या दाताला जमीन करू लागलं आणि आपल्याच तोंडानं तो विष्ठा खाऊ लागला, मूत पिऊ लागला. म्हणजे जसं डुक्कर करते त्याचप्रमाणे करता. असं करता करता त्याचा एक दिवस मृत्यू झाला आणि तो अचिवृत्ती नरकेत गेला. आता तुम्हाला माहित आहे अचिवृत्ती नरके किती घाण आहे. बंधूंनो असंच आपल्या जीवनात आहे. आपले पाप कर्म पहा, मी कोणतं पाप करतो आणि हे पाप हे परलोकात पण असते आणि या लोकात अस्तित्व असते, तो परलोकात पण असते. यासाठी आपल्या जीवनात आपण पाप कर्माला स्थळा देऊ नका. वरील सर्व अर्थाचा अर्थ जाणून घेतल्यामुळे त्याला हेच मिळते की भगवंताने हे सांगितलं की माणसाचं जीवन कसं असावं. म्हणजे हे जे काही 8 प्रकारचे जे मळ सांगितले नाही याच्यातले मळ आपल्यामध्ये कोणतं आहे तो मळ आपण पुढे काढण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत हे मळ आपण काढणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही.
आपण पुन्हा नाही ऐकलं, श्रावस्तीतील नगरवासी उपासक उपासिकांना सारीपुत्र महामोगलांचे प्रवचन ऐकून त्यांची प्रशंसा करत होते. ते दोघेही परममित्र होते, ते दोघेही महापंडित होते. जेव्हा ते बुद्धाकडे आले, त्याचे 500 शिष्य त्यावेळी झाले होते. त्यांनी दूरदूर त्यांची ख्याती पसरली होती. ते अनेक शास्त्राचे उपासक होते, ज्ञानी होते. बुद्धाने सांगितलेल्या सारीपुत्र महामोगल्या ते शास्त्राचे ज्ञान असले तरी ते ज्ञान तुमचे नाहीये. ज्यावेळेस ते नव्यानं संघात आले ते म्हणतात ज्ञान हे तुमचे नाही, तुमचा तो अनुभव नाही, ते तुमचं धैर्य समजदार होते. परंतु गोष्ट थोडीशी काय, बुद्धाच्या जवळ आल्यानंतर ते बुद्धाच्या चरणावर पडले आणि सर्व लोक पाहिले हा महामोगलान इतकी मोठी हुशार बुद्धाच्या चरणी का गेले. कारण कोणत्याही जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्याशी चरण जागून त्याच्या पायावर डोकं ठेवणं म्हणजे आपल्या अहंकाराला मात करणं आहे. आपण केव्हाही कोणत्या विहारात जाताना आपण नेहमीच पाहतो की विहारात केही नॉर्मल एक क्लास येतात, गरीब येतात, परंतु एखादा श्रीमंत सुटाफुटात आल्यानंतर तो फक्त बाहेरून टकटक पाहते, पण बुद्धा जोडून काही तो माथा टेकत नाही. कारण त्याच्यामध्ये खूप अहंकार भरलेला आहे. त्याला हेच वाटतं की मी इथं का वाकू, जोपर्यंत आपण वाकणार नाही तोपर्यंत आपला अहंकार कसा जाईल. म्हणजे बुद्धाला हे सांगायचं आहे की आपण आपल्या आदर्शाजवळ गेल्यानंतर आपण वाकून त्याला वंदन केलं पाहिजे. म्हणजे वाकल्याने आपल्यातला अहंकार गळून जाईल. बुद्धाच्या ट्रेनी राहून प्रत्यक्ष अनुभव आणि ज्ञान प्राप्त करण्यास तयार झाले. त्यांना वाटत होते की शास्त्रातून पठण केल्याने ज्ञान आपल्याला मिळत नाही, ते आपल्या अनुभवातून येते. मग कुठलाही वादविवाद न करता बुद्धासमोर झुकण्यासाठी क्रांती घटत आली. कारण बुद्ध म्हणाले, प्रथम तुम्ही मिळवले ज्ञान त्यागा, ज्ञानची बाधा आहे, तुमचे मन कोरा करा. जोपर्यंत आपलं मन कोरं होणार नाही त्याच्यात बुद्धाचं वचन कसं येणार. तुम्ही शून्य व्हा, म्हणजे आपण शून्य झाला असेल आपल्याला पुढचं कळणार नाही. शून्यातच तुम्हाला पूर्णत्व उतरलेला आहे, बुद्धत्व उतरलेला आहे. कारण शास्त्राचा, ज्ञानाचा आणि गळाचा अहंकार हा बुद्धामध्ये उतरू शकत नाही. ज्यामुळे तुम्हाला अहंकार असेल, तो शास्त्राचा असेल, ज्ञानाचा असेल, कोणातरी अधिक मनाचा असेल, जोपर्यंत तुमच्यामध्ये ते आहे तोपर्यंत बुद्धत्व तिथे उतरू शकत नाही. श्रावस्तीमध्ये अनेक उपासक उपासिका त्यांचे प्रशिष्याचे प्रवचन ऐकून त्यांची प्रशंसा करत, परंतु त्या प्रशंसामुळे त्यांना ते जे काही कालुदायी भिक्खूने जे केलं ते त्यांना ते काही चांगलं वाटलं नाही. बुद्धांनी त्या दुगुणच पाहिलं की उद्या हे माझे खूप मोठे शिष्य बनतील. ज्यावेळेस पहिल्यांदा ते आले आपल्या संघात त्यावेळेस त्यांनी पाहिलं की दुरूनच माझे 2 संस्थानिक महामोगलान सारीपुत्र, जसे की मी हसता माझ्या 2 मित्रांना म्हणतो की धम्मपूर्ण वाळके आणि तांबळे साहेब यांना म्हणतो महामोगलान सारीपुत्र हे दोन आहेत. मी असं ज्यांना म्हणतो माझं उदाहरण आहे, कारण मला ते दोन खूप चांगले वाटतात. कारण त्यांच्यामध्ये इतके म्हणजे त्यांनी इतका अनुभव नाही, पण त्याचा जे काम करतात ते काम पाहून मला तसं त्यांना म्हणावं वाटते, कधी काहीच नाहीये. खरंच म्हणजे आपण नदी किनारी उभा आहो, नदीत पण आलो, परंतु तुम्ही जोपर्यंत नदीत वाकणार नाही, कोंदून घेणार नाही पाणी, नदी काही तुमच्या तोंडात येणार नाही. म्हणजे नदीचं उदाहरण यासाठी दिलं की जोपर्यंत तुम्ही नदीत गेले, धमाकडे गेले, पण धमाला जोपर्यंत वाकून तुम्ही नमस्कार करणार नाही, वाकून त्याला घेणार नाही, तोपर्यंत ते धमाचा रस तुमच्यामध्ये जाणार नाही. म्हणजे बंधूंनी मला हे सांगायचं की कुठेही चांगलं करताना आपल्या आदर्शासमोर, आपल्या ज्येष्ठासमोर आपण वाकलो पाहिजे. त्याच्यामुळे आपला अहंकार गळून जाऊ शकतो. पाणी गोंधळीपर्यंत आपल्याला वाकावं लागेल. नदी वाहत नाही, बुद्ध हे नदीसारखे आहे. बुद्ध हे नदीसारखे आहे. नदी म्हणजे बुद्धाचा आपण रूपक दिलाय, नदीसारखे आहे. तर यासाठी आपण नदीजवळ गेल्यानंतर आपण काय करतो, पाणी पिण्यासाठी वागतो. यासाठी बुद्धाचं वचन ऐकायसाठी किंवा साधं ऐकायसाठी, काही ऐकायसाठी आपल्याला वाकावं लागेल. जोपर्यंत वाकणार नाही तोपर्यंत आपल्यातला अहंकार जाणार नाही. म्हणून न वागता तो ऐटून उभा राहील, त्याच्या अहंकाराला पीडा होईल आणि खराच भिक्खू कधी होऊ शकणार नाही. बुद्धाची तहान लागली, तहान म्हणजे तृष्णा, सत्याचे प्रति ओढ म्हणजे बुद्धाची धम्माची तहान. कालुदाई बुद्धाच्या चरणी वाकला, पण मनापासून तो वाकला नाही. जेव्हा तो अर्धवट मनाने बुद्धासून वाकला तेव्हा त्याला कधीही त्याची प्रतीती झाली नाही. गोष्ट मनोदायिक आहे. जेव्हा तुमच्या गुरुवर तुमची श्रद्धा अर्धवट असते, त्यामुळे तुमचा गुरुचा अपमान, निंदा, आलोचना हा करण्याचा मार्ग अपश्य होत असता. कारण त्याचं ज्ञान अर्धवट तुम्ही घेतलेलं आहे, त्याला पूर्णपणे घेतलं नाही, त्याला तुम्ही ठीकसे न्याय देत नाही. जर यासाठी सरळ मार्ग सापडत असेल तर तो मार्ग आपण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मार्ग बंधू असं नाही, ते बुद्धाचं ज्ञान आपण पूर्ण आपल्या झिरपून घ्यावं. शिरपल्यानंतर तुमच्यामध्ये कधी त्याच्याविषयी डाऊट आपल्या मनात राहत नाही. सारीपुत्र महामुगलांची निंदा म्हणजे एक प्रकारची बुद्धाची निंदा होती. कालुदाई करत होता, कारण बुद्धाची घोषणा केली होती की दोघी समाधी प्राप्त परमशिष्य होते, अर्थ झालेले होते. बुद्धाचा सुगंध त्यांच्यात दळवला होता.
बुद्ध पहा काय म्हणतात, म्हणजे एक प्रकारची म्हणजे चालू म्हणजे सारीपुत्र महामोगलांची निंदा म्हणजेच माझी निंदा. बुद्ध काय म्हणतात, सारीपुत्राची निंदा आणि महामोगलांची निंदा म्हणजे माझी निंदा, कारण ते दोघेही समाधी प्राप्ती परम शिष्य होते आणि अर्थ झाले होते. बुद्धाचा सुगंध त्यांच्यामध्ये दडवला होता, म्हणजे बुद्धामध्ये जो सुगंध होता तो महामोगल्या सारीपुत्रामध्ये होता. परंतु कालिदाई बुद्धासमोर वरवर सुटला होता, आतल्या सुखाची भावना शोधत होता आणि इतिहासाची जाणकार असाल तर गोष्ट मनोरंजक आणि सार्वजनिक ठिकाणी घडताना आढळते. महावीराचा असाच एक आपण मागं पाहिलं होतं, महावीराचा शिष्य गोशाली यांनी असाच महावीरांना बदला दिला आणि बदला घेतला आणि त्याच्या विरोधात बंड करून त्यांनी नवीन संघ स्थापन केला, तोही भटकला आणि संघाचे लोकही भटकले. त्याच्यानंतर महावीराचा दुसरा एक शिष्य त्याचा जावाईच होता, पण तो पण त्याच्या विरोधात गेला. 500 शिष्य घेऊन तो बाहेर पडला आणि महावीराचे ज्ञान प्राप्त केले, परंतु जवाई संन्यासी झाला नाही. तो संन्यासी सोडून गेला आणि अलगच संघ तयार केला, तोही भटकला आणि दुसऱ्याला भटकवलं. आणि पुन्हा पहिला आपण ख्रिस्ताच्या बाबतीत जुदास नावाचा एक शिष्य होता, तो खूप परज्ञानी होता, खूप तर्कसंगत होता, परंतु तो 30 शिक्क्यासाठी त्याने येशूला ख्रिस्तावर 30 शिक्क्यासाठी त्यांनी क्रूसावर चढवलं आणि त्याला जिवंतपणेच मारलं. असे उदाहरण आपण मागच्या वेळेस पाहिलेले होते. जसं बुद्धाचा त्याचा आतेभाऊ त्याला वाटते बुद्धाचा संघनायक मीच बनावा, कारण आता दुसरा कोणीच नाही की मीच बनावा, अशी त्याच्या मनात होते. पण बुद्धाच्या मनात माझ्याकडे महामोगलान सारीपुत्र असल्यानंतर हा बुद्धाचा नायक कसा बनू शकते, म्हणून देवदत्त त्याला बुद्धाच्या विषयी खूप अफाट द्वेष आला आणि हे तुम्हाला माहितच आहे. त्यांनी 3 वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि 3 वेळा मारण्याचा प्रयत्न करूनही तो असफळ ठरला आणि जिवंतपणे तो जमिनीत गाडला गेला. असं त्याचं उदाहरण आहे. आपण त्याचं उदाहरण पाहिलं की आपण एक पाहिलं, एक जुना म्हणजे एक राजा सुप्रबुद्ध जो यशोधराचा बाप. यशोधराचा बाप आपण म्हणतो ना, इतिहासात 2 खलनायक होते, एक देवदत्त आणि दुसरा आहे त्याचा सासरा म्हणजे सुप्रबुद्ध. याची कहाणी अशी आहे की एक वेळा त्याला असं वाटे की यानं माझ्या मुलीला फसवलं, हा तर भिक्खू झाला पण माझी पोरगी अशीच राहील, हिचा पोरीचं कसं व्हावं यासाठी तो त्याला म्हणजे बुद्ध कधी म्हणजे त्याला चांगलं मानत होता. मग याला त्याचा सूट करण्यासाठी त्याने म्हणला ठीक आहे, आज श्रावस्तीमध्ये आल्यानंतर बुद्धाला मी कोणत्याही मार्गाने जाऊ देणार नाही. मग यांनी सगळे श्रावस्तीच्या जे काही भिक्षाला भिक्खू जात होते ते सगळं त्यांनी मार्ग बंद केले, स्पेशली बुद्धाचा. आणि मग बंद केल्यानंतर त्याविषयी बुद्धाला भिक्षा मिळाली नाही आणि म्हणून भिक्खू हसता हसता म्हणाले की आता हा सुप्रबुद्ध फक्त 8 दिवसात मरून जाईल. आणि हे त्याचे जे काही सेवक आहेत त्यांनी ऐकलं आणि त्याला सांगितलं. कोणाला सांगितलं की सुप्रबुद्धाला सांगितलं की भगवंत असे म्हणाले की या सुप्रबुद्धाचं 8 दिवसांत हा मरून जाईल. मग यासाठी त्याने काय केलं, काचाचा महल तयार केला, त्याच्यातच 7 दिवसांनी खाणं पिणं म्हणून मी बाहेर आलो नाही पाहिजे. पण काय झालं, 7व्या दिवशी अचानकपणे त्याच्या घरासमोर एक घोड्यांची गाडी जात होती आणि घोड्यांची गाडी गेली, ते घोडे एकदम उसळले आणि खूप जोराने किंचाळले. नंतर दुसरी घोड्याची गाडी त्याचं सर घोड्याचा किंचाळण्याचा तो आवाज उद्भवला. याच्यामुळे थोडीशी भीती वाटली की काय झालं. त्याने लगेच थोडासा दरवाजा उघडला आणि दरवाजानंतर जसा तो बाहेर आला तशीच जमीन फाटली आणि त्याच्यात तो गाळला गेला. म्हणून जी बुद्धाची ज्यावेळेस तुम्ही त्याला अकुशल गोष्टी पाहता, आपल्या आदर्शाला आपण अकुशल पाहतो, त्याच्याविषयी आपला अहंकार जो अहंकार जात नाही, त्याच्याविषयी आपल्याकडे दोष येतो, त्याच्यामध्ये स्पर्धा आहे, ते शौर्य हाव येते, त्यावेळेस तो माणूस तिथं राहत नाही, तो तिथं हैवान असते आणि हैवान झाल्यामुळे तो स्वतःही डुबते आणि दुसऱ्याला डुबून जाण्याचा प्रयत्न करते. तसंच आपल्याला पुन्हा पाहता येईल असा एक शिष्य त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये होता, ती पण मागे सांगण्याचा प्रयत्न केला होता. भंते संघर्षाचा एक शिष्य होता, तो पण असा एक धर्मचारी होता. त्यांनी खूप भिक्खू संघासमोर भिक्खू संघर्षासमोर खूप दिवस राहिला, त्याच्यामुळे तो खूप ज्ञानी झाला, खूप पंडित होता. आणि त्याच्यानंतर तो वाटते की मी आता संघामध्ये नंबर 2 वरच राहील, माझ्याशिवाय दुसरा इथे विद्वान नाही आहे. त्या विद्वानामुळे काय झाला की एक वेळा त्याच्या मनात निर्माण झालं की मी आता या संघातून निघून जाणार नाही, आणि त्याने अलग संघ तयार केला आणि संघही गेला आणि तोही गेला. आता शेवटी एक छोटीशी कथा सांगून मी माझं इथं प्रवचन संपवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये सगळं मनोज्ञान असं ठेवलेलं आहे की माणसाला धन दौलत प्रतिष्ठा मिळवायच्या आकाशाने तो खूप काही करत असतो आणि त्याच्यामुळे माणसामध्ये अहंकार स्पर्धा हाव हे निर्माण होते. यामुळे
माणसाचा उत्कृष्ट होऊ शकत नाही. जोपर्यंत याला आपण प्रज्ञेनं पाहणार नाही, आणि प्रज्ञा म्हणजे नेहमी तेच येते की जोपर्यंत आपण शिलाचं काटेकोरपणे पालन करणे. भगवंताने जे की आपल्याला 5 गोल्डन रूल्स दिले, जोपर्यंत त्या 5 गोल्डन रूलना आपण चांगलं करत नाही, त्याला मनानं स्वीकारत नाही, त्याच्या प्रत्यक्ष आपण आचरण करत नाही, ते केल्यानं तुमच्यामध्ये समाधी जे करतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव, ध्यानाचा अनुभव प्राप्त होतो, आणि त्या ध्यानाच्या अनुभवातून तुमची प्रज्ञा होते. म्हणजे तुम्ही दररोज ध्यान करतात, समाधी करतात, त्याच्यामुळे तुमची जागृती वाढते, आणि ते जागृतीमुळे तुमच्यामध्ये प्रज्ञा वाढते. तुमच्यामध्ये जर जागृती वाढली तर तुमच्या हातून अकुशल कर्म घडणार नाही. जर अकुशल कर्म घडले तर तुम्हाला त्याची गती वेगळीच होणार. त्यासाठी बंधूंनो, आपण शील तर पालन करतो, शीलाचं काटेकोर पालन करतो, त्याचप्रमाणे आपलं ध्यान पण असलं पाहिजे. ध्यानामध्ये आपण जागृत राहतो. जागृत राहिल्यामुळेच आपल्या हातून अकुशल कर्म घडणार नाही, आणि अकुशल कर्म घडलं नाही तर आपण आपली पुढची वाटचाल आपली चांगली होते. तर या वाटचालीसाठी नेहमीच आपलं शील समाधी प्रज्ञावर आपण आरूढ झालो पाहिजे. आणि पुन्हा अशीच एक गोष्ट घेऊन मी पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. एका जंगलाला आग लागली. एका जंगलाला आग लागली, त्या आगीत एक लंगडा आणि आंधळा अडकला. त्यातून बाहेर कसे पळावे असा त्यांना मोठा प्रश्न पडला. त्यांच्या दोघांनी विचार करून एक तोडगा काढला की आंधळ्याच्या पाठीवर लंगड्याने बसावे. आंधळ्याच्या पाठीवर लंगड्याने बसावे आणि लंगडा सांगेल त्या आंधळ्याने चालावे, अशा तऱ्हेने दोघांनी ठरवले. मग लंगड्याच्या डोळ्याने किंवा आंधळ्याच्या पायाने वापर करून दोघेही त्या आगीतून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यामध्ये दोघांमध्ये खूप मोठा वाद निर्माण झाला. ते म्हणतात, माझे डोळे होते म्हणून तू आगीतून तू वाचला. तो दुसरा म्हणते, माझे पाय होते म्हणून तू आगीतून वाचला. अशामुळे त्या दोघांचं खूप भांडण झालं आणि ते हुमरू तुमरेवर आले. त्या प्रत्यक्षात त्यांनी मारामारी पण केल्या, पण त्यांना दिसे नाही, या लंगड्याचे पाय त्याला दिसे ना. त्याच्यामध्ये खूप द्वेष भावना झाला, अहंकार झाले की तो म्हणते मीच माझ्या डोळ्यामध्ये, तो म्हणते मी माझ्या पायामुळे मी या तुम्हाला त्या आगीतून बाहेर काढलं. असे करता करता एक जण त्या कोपऱ्यात बसला, एक जण या कोपऱ्यात बसला. आणि त्यावेळेस पासूनच एक देवता माणूस, देवपुरुष त्या मार्गावरून जात होता. त्यांनी पाहिलं की काय चाललंय, म्हणून तो देवता माणूस तो म्हणाला, लंगड्याला तू वाचवलंस, अनंता भरून मसनत गेला असता. आणि मग काय म्हणते, माझ्यामुळे तू जीवन, म्हणजे असं त्यांचं दोघांचं भांडण केलं. त्याच्यामध्ये गुद्दागुद्दी पण झाली. आणि हे चांगली कथा, म्हणजे चांगली पुराणात गोष्ट सांगितली. त्यामुळे तिथून एक देवता लोक आले. देवाला त्या दोघांची खूप कीव आली, दोघांना कीव आली. आणि त्याचे दुःख पाहुणा म्हणून त्यांनी वरदान देण्याच्या निमित्ताने तो खाली उतरला आणि तिथं प्रकट झाला. आणि तो पहिल्यांदा आंधळ्याजवळ गेला. आंधळा, तुला काय मागायचे माम, तुझ्यावर मी खूप प्रसन्न आहे. तो पहिल्यांदा त्या आंधळ्याकडे झाला. तो म्हणाला, तुला सांग तुला मागायचं आहे. आता देवाला वाटले आंधळा मला डोळे मागेल. तो काय म्हणते, देवाला वाटले हा मला डोळे मागेल. परंतु त्याने स्वतः डोळे न मागता तो म्हणे, तिथं जो लंगडा बसलाय त्याचे पहिल्यांदा तू डोळे फोडून टाक. पुन्हा लंगडाचे डोळे फोडून टाक. देवाला वाटले हा माणूस किती मूर्ख आहे, याने मी देण्यासाठी, त्याने डोळे देण्यासाठी आलो, हा म्हणते त्या लंगडाचे म्हणजे पाय तोडून टाक, कसा कसा आहे. त्याने स्वतः फायदा न घेता तो द्वेषाने एवढा पेटला की दुसऱ्याच्या नुकसानीवर तो उतारू लागला. आणि म्हणून परीक्षक पुन्हा त्या लंगडाकडे गेला. लंगडाला म्हणा, देव तुझ्या प्रसन्न आहे, तुला जे मागायचे मागून घे. परंतु इथे त्यानं तोच अनुभव आला, मला तू काही दिलं नाही, पण झाडाखाली बसलेला आंधळा आहे ना, त्याचे पाय तू तोडून टाक. असं करून ते दोघंही त्याच्या खूप अभिमानानं, खूप अहंकारानं त्या देवानं आपल्या गारावरच हात मारून, मी किती मूर्ख आहे, किती वेशी आहे, मी यांना कसं ओळखू, आणि असाच तो निघून गेला. हेच आपल्या जीवनाची कथा आहे. आपल्या जीवनात असंच आहे. कुणी आपल्यापेक्षा काही केलं की त्याचा अहंकार लगेच येते की मी सगळं काही आहे. त्या अहंकारामुळेच आपली परिस्थिती अशी आहे. जोपर्यंत आपल्यातला मी, जोपर्यंत आपल्याचा अहंकार, जोपर्यंत ईर्ष्या हाव आपल्यातली कमी करत नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. वरील कथा तुमची आपली सगळ्यांची आहे. ही जी घडली या नाही घडली याचा मतलब नाहीये, तर बुद्धांनी जे सांगितले नाही ते खरंच आहे. म्हणजे आपण अशा काळाकुट्ट मैदानात बसलेलो, आपल्याला काहीच माहित नाही. आपण अगदी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्या पट्टीमुळे आपल्याला काय दिसत नाही, कारण तुमच्यामध्ये खूप अहंकार आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे. त्या लोभानं, त्या द्वेषानं, त्या ईर्ष्यानं तो अगदी मनात काळाकुट्ट झालाय. त्या काळाकुट्टमुळे तुम्हाला काही दिसत नाही. आणि त्याच्यामुळं काय होते की तुमच्या त्या मनावर
तुमच्या त्या मनावर तुम्ही आपल्या हाताने अशी पट्टी बांधलेली आहे. त्या पट्टी बांधल्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही. यासाठी पट्टी खोलण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये प्रज्ञा विकसित व्हावं लागेल. प्रज्ञा विकसित झाल्याशिवाय ती अविद्येची पट्टी तुमची निघणार नाही. यासाठी पुन्हा तेच म्हणतो की आपल्याला सी समाधी प्रज्ञा यावर आपल्याला धारण व्हावं लागेल आणि आपल्या डोळ्याची पट्टी आपल्याला काढावं लागेल. डोळ्याची पट्टी काढली म्हणजे आपल्यातला जे काही क्लेश आहे ते हळूहळू कमी होतील. कमी झाल्यानंतर आपलं सगळं कल्याणच कल्याण होईल आणि कल्याण झाल्यानंतर तर आपला देशाचा आपला सगळ्यांचा उद्धार होईल. म्हणून तुम्ही ऐकलं, खूप छान झालं आणि माझं आजचं हे कृष्णाचं दुसरं प्रवचन मी समाप्त करतो. सगळ्यांनी चांगलं ऐकलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद.